अतिशय आनंद होतोय की हक्काची जागा आम्हाला मिळालेली आहे. यांचे डोंगर आम्ही बनवलेला आहे, यांचा डोंगर पण आम्हीच पाडला. मनात एवढं दुःख झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये एकही प्रामाणिक जुना कार्यकर्त्याला दिली तिकीट नाहीये. महापौर बहुजन विकास आघाडीचा बसणार. तुमचा दार बंद केलेला आहे कार्यकर्त्यांनी. तुमचा टांगा पलटी, घोडे फरार. बस. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत. ताई, काय सांगाल, काय वाटलं तुम्हाला की आज भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये आलात? आम्हाला तर अतिशय आनंद होतोय की हक्काची जागा आम्हाला मिळालेली आहे. हक्काची जागा ह्यासाठी की क्षितिज दादांनी आणि ठाकूर साहेबांनी आमचं एवढं जल्लोषाने छानपैकी स्वागत केलेलं आहे. त्यामुळे नारी शक्ती तर पूर्ण त्यांच्या सोबतच आहे. शिवाय आमचे मेन पदाधिकारी होते मिलिंद वैद्य साहेब, त्यांनीही आमच्या सोबत एकजुटीने इथे येऊन बहुजन विकास आघाडीला जे काय म्हणजे सहमती दिली की आपण एकत्र जुटीने तिथेच जायचं, पिवळा निवडून येणार. कसं काय वाटलं की तुम्हाला बहुजन विकास आघाडीमध्ये आज पक्ष प्रवेश करावा? तुमचं पद कोणतं होतं भारतीय जनता पार्टीमध्ये? भारतीय जनता पार्टीमध्ये मी विरार पूर्व मधून उपाध्यक्ष होती. पण उपाध्यक्ष फक्त बोलतात ना, नावापुरता त्यांनी दिलं, काम करून घेतलं, नाव दिलं आणि पुढे वगळण्यात आलं की काही विचारणा नाही, काही नाही. की ताई आणि आमची सीट ही खूप म्हणजे खूप चांगल्या मताने निवडून आली असती, पण त्यांनी आम्हाला नाही विचारलं काही. आणि पुढे येऊन त्यांनी असं आता सांगितलं. काय भूमिका असेल आपली? आता एकच भूमिका आहे, ज्या 4 सीट आम्हाला दिल्या आहेत बहुजन विकास आघाडीच्या, त्याच निवडून येणार. तुम्ही काय सांगाल सर? भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण काम करत होतात. काय झालं असं की आज बहुजन विकास आघाडीत? पहिली गोष्ट, आम्हाला मनात एवढं दुःख झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये एकही प्रामाणिक जुना कार्यकर्त्याला दिली तिकीट नाहीये. सगळे आयारामला तिकीट दिली. तिथेच आमचा विरोध आहे की आयाराम हे आत्ता आलेले आहेत, जस्ट 15 दिवस अगोदर, कोण 5 दिवस अगोदर आलेत. त्यांना तुम्ही तिकीट देतात, आम्हाला काही सांगत नाहीये, आम्हाला विश्वासात घेत नाही. गेले 5 वर्ष आम्ही वॉर्डामध्ये काम करतोय. 5 वर्ष तुम्ही आम्हाला ह्याचा तिकीट मिळणार, तुम्हाला कामं करा. आम्ही सगळं कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर आम्हाला काही न सांगता तुम्ही डायरेक्ट आयारामला तिकीट दिलं, आम्हाला बसवलं नाही, काही नाही, भेटवलं नाही. डायरेक्ट त्यांना सांगितलं तुम्ही प्रचाराला लागा. असं थोडी होतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी त्यांना आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पण सांगितलं, पण कोणी आम्हाला त्याने जात दिली नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या पक्षाला रामराम ठोकले व बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. काय भूमिका असेल या निवडणुकीत आपली? या निवडणुकीमध्ये स्पष्ट भूमिका आमची आहे की आम्ही बहुजन विकासचे प्रभाग 7चे सगळे नगरसेवक निवडून येणार. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे 29 प्रभाग आहेत, 29 प्रभाग म्हणजे सगळे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक येणार व महापौर फक्त बहुजन विकास आघाडीचाच बसणार. निश्चित. तुम्ही काय सांगाल, युवा वर्गांना घेऊन आज तुम्ही किती पक्ष प्रवेश केलेला आहे? आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झालेला आहे आमचा. आणि हा एक नाराज कार्यकर्ता आहे. हे नाराज कार्यकर्ता, यांना तुम्ही नाराज केलेला आहे. याची तुम्हाला कमंड, जे तुमचा अहंकार आहे, हा कार्यकर्ता तुम्हाला तोडून दाखवणार. बरोबर, बरेचसे जुने, म्हणजे मी 10 वर्षापासून काम करत होतो, त्याच्या पूर्वी मी बहुजन मध्ये सक्रिय होतो. आज माझी घर वापसी झाली आहे आणि हे पण माझे काही मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत, ऋषी वगैरे जसे असे मित्रमंडळी आहेत माझे. त्यांनी माझे एकदम हे केला की नाही, तू ये, तुझं काम चांगलं आहे, आपण एकत्र काम करू, मिळून काम करू, जोराने काम करू. आणि यांचे मी आता बोलतो, मी जबाबदारी घेणार आहे. मी प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 6ची ही हे 8ची 8 सीट पाडायचे काम मी करणार आणि 8ची 8 सीट पाडणार. निश्चितच. मात्र मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सक्रिय होतात, आपण काम देखील करत होतात. काय असं झालं की मन दुखावलं? सर्व बोलणार, आता नाही, आता तर इथं सुरुवात आहे. आता उद्यापासून 14 दिवस मला बोलायचेच आहे. काय झाला, काय नाही झालाय, पेपर दाखवून, काय दाखवून, सर्व बोलणार. तुम्ही या, सर्वांना वेळ देणार, सर्वांना बोलणार. काय विश्वास आहे? महापौर बहुजन विकास आघाडीचा बसणार. तुमचा दार बंद केलेला आहे कार्यकर्त्यांनी. तुमचा टांगा पलटी, घोडे फरार. बस. निश्चित. ताई, तुम्ही काय सांगाल? आज महिलांनी देखील मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. खरं पाहता तर लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं काम वसई विरारमध्ये तर आपण बघितलेलंच आहे. त्यामुळे उगाच त्यांना कोण लोकनेते म्हणत नाही. आणि त्यांच्या अनुषंगाने आपली ही जी मंडळी भारतीय जनता पार्टीमधून आपल्यामध्ये आले, मला असं वाटतं ते घर वापसी झालेली आहे त्यांची. म्हणजे ते घरी आलेत आणि त्यांना त्यांचा हक्काचं जागा मिळाली. तुम्ही काय सांगाल? मी पण भाजपामध्ये होती. भाजपामधून मी आता सिटीमध्ये आली. पण त्याचे सांगितलेलं होतं म्हणजे तुम्हाला अध्यक्षमध्ये याच्यामध्ये उपलब्ध करणार, पण त्याच्यामधून अजूनपर्यंत काहीच आलं नाहीये. इलेक्शन मध्ये काही केलं नाहीये, कशामध्ये बोलवलं पण केलं नाहीये.
फक्त वाया केलंय, ढकललं गेले. पण म्हणून आम्ही सिटीमध्ये प्रवास केला. किती महिलांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे? असं तर भरपूर जणांनी यावेळी केलेलं आहे. आता सांगू नाही शकत. वेळ आल्यावर ते पण सांगितलंय. 40-50 लोकांनी आतमध्ये आले. अजून याच्या उद्या परवाला पण त्याच्याला पण अजून बायका येतील वा माणसं येतील, त्यांना आज प्रवास आम्ही करावं. अजून काही कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहेत? उद्या परवा 2 दिवस आता चालू होतील. जसे त्यावेळी 2-2, 4-4, 5-5 कार्यकर्ता घेऊन भाजप जशी मोठी झाली तशी आम्ही पण पोकरणार. 2, 4, 8, 10, 12, 14, 15, 50 पोकरत यांचे डोंगर आम्ही बनवलेला आहे. यांचा डोंगर पण आम्हीच पाडणार. निश्चितच आपण जर बघितलं असाल तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येमध्ये आज बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नेमका डोंगर जो आहे हा डोंगर आम्ही पाडणार असा विश्वास देखील यावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.